हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहे ज्युरिस्प्रुडन्समधला एक खूपच इम्पॉर्टंट टॉपिक, जो की पहिलाच युनिट आहे ज्युरिस्प्रुडन्समधला. जर तुम्ही सिलॅबस बघितला तर ज्युरिस्प्रुडन्स इट्स मीनिंग, नेचर अँड स्कोप हा आपला युनिट 1 आहे. आणि त्यात 1.1 आहे इव्हॉल्युशन ऑफ ज्युरिस्प्रुडन्स, नेचर, स्कोप and utility of jurisprudence, relation of jurisprudence with social sciences, definition of law and natural law school, आणि भारत ज्युरिस्प्रुडन्स द कन्सेप्ट ऑफ धर्मा. सो हे सगळे पॉईंट्स आज आपण वन बाय वन बघणार आहे. युनिट 1 खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का ह्याच्यावरती एक क्वेश्चन डेफिनेटली येतो एक्झाममध्ये. जर आपण 2025 एप्रिलचा जर पेपर बघितला इथं, तर तुम्ही बघू शकता की फर्स्ट क्वेश्चन आहे डिफाईन ज्युरिस्प्रुडन्स अँड स्टेट इट्स युटिलिटी म्हणून क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर दुसरा क्वेश्चन पेपर आपण बघितला तर हा आहे नोव्हेंबर 2025चा. तर ह्या क्वेश्चन पेपरमध्ये पण पहिला क्वेश्चन तुम्ही बघितला असेल तर तो आहे एक्सप्लेन द टर्म ज्युरिस्प्रुडन्स, एक्सप्लेन इट्स मीनिंग, स्कोप अँड युटिलिटी अँड सिग्निफिकन्स. तर ह्याच्यामध्ये स्कोप, युटिलिटी, सिग्निफिकन्स विचारलं आहे आणि प्लस वी हॅव टू एक्सप्लेन द टर्म ज्युरिस्प्रुडन्स. सो युनिट 1वरती जर आपण पॅटर्न बघितला तर डेफिनेटली फर्स्ट क्वेश्चन येतोच. आणि जरी क्वेश्चन नाहीच आला, सपोज इन वर्स्ट केस जर नाही आला, तरी पण शॉर्ट नोट्सवरती डेफिनेटली हा युनिट येणार आहे. सो मी मुद्दाम इथं सिलॅबस दाखवला आहे. आणि मी ह्याच्या आधी रीलमध्ये आपल्याला दाखवलेलं की नोटबुक LM कसं वापरायचं आहे. सो मी ह्या एक्झामसाठी किंवा ह्याच्या आधीच्या एक्झामसाठी हा AI जो आहे गुगलचा फ्री AI आहे नोटबुक LM, हा वापरलेला. ह्याच्यामध्ये तुम्ही सोर्सेस ॲड करू शकता. सो मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवते की जर तुम्ही गुगलमध्ये गेला तर नोटबुक LM तुम्ही सर्च करायचं आहे आणि सर्च केल्यानंतर तुम्हाला नोटबुक LM ओपन करायचं आहे. इथं ट्राय नोटबुक LMवरती जावा किंवा तुम्ही ॲप पण डाउनलोड करू शकता. इथं तुम्हाला असा एक ओव्हरव्ह्यू मिळेल. आता मी ऑलरेडी खूप सारे नोटबुक्स बनवलेले आहेत सब्जेक्ट वाईज. सो तुम्ही इथं सिम्पली क्रिएट न्यूवरती इथं करू शकता किंवा या बाजूला इथं क्रिएट न्यू नोटबुकमध्ये जाऊ शकता. क्रिएट न्यू नोटबुकमध्ये गेल्यावरती तुम्हाला पहिलं डायलॉग पॉपअप होतं की यू हॅव टू अपलोड द सोर्सेस. इथं तुम्ही फाईल्स अपलोड करू शकता तुमच्या कॉम्प्युटरवरून किंवा तुम्ही वेबसाईटचे लिंक्स टाकू शकता किंवा यूट्यूब लेक्चर जे असतील त्याचे तुम्ही लिंक्स इथं अपलोड करू शकता. तुमच्या ड्राईव्हवरती काही नोट्स असतील तर ते तुमच्या ड्राईव्हवरून डायरेक्टली इथं करू शकता किंवा इवन तुमच्याकडे टेक्स्ट असेल जो तुम्ही कॉपी केला असेल ChatGPTवरून किंवा क्लॉडवरून, तर तो कॉपीड टेक्स्ट तुम्ही इकडं पेस्ट करू शकता आणि ते ॲज अ सोर्स इथं अपलोड करू शकता. तर मी तुम्हाला एक दाखवते की इथं आता सपोज हे जे क्वेश्चन पेपर्स मी डाउनलोड केलेले आहेत ते सगळेच मी इथं अपलोड करू शकते आणि ते ॲज अ सोर्स इथं तुम्हाला दिसते की अपलोड व्हायला लागले तुमच्या लेफ्ट साईडला. तसंच तुम्ही इथं जाऊन ॲड सोर्समध्ये जाऊन यूट्यूबच्या लिंक्स इथं डायरेक्टली तिकडं कॉपी करायचे, इकडं पेस्ट करायचे आणि ॲड करायचे. सो बऱ्याचशाच गोष्टी इथं तुम्ही डायरेक्टली सर्च द वेब फॉर न्यू सोर्सेस. सो मी जर इथे टाकलं ज्युरिस्प्रुडन्स असं किंवा फॅमिली लॉ किंवा कोणत्या पण सब्जेक्टचं नाव तुम्ही इथं टाकू शकता किंवा तुम्हाला ज्या टॉपिकवरचे नोट्स पाहिजे आहेत, ओके. आणि मी इथं वेब सिलेक्ट करणार आहे आणि इथं सर्च करणार आहे. सो हे तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला वेबवरती जे काय ज्युरिस्प्रुडन्स रिलेटेड पेजेस आहेत ते इथे दिसणार आहेत 1-2 मिनटात आणि ते हे तुम्ही रिव्ह्यू करू शकता. रिव्ह्यू करून तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इम्पोर्ट करू शकता, जे नाही पाहिजे ते तुम्ही डिलीट करू शकता. सो हे खूप मला वाटतं खूप छान फीचर आहे. प्लस ह्या चॅट सेशनमध्ये आता क्वेश्चन्स इथं चॅट डायलॉग चालू होतं. सो मी क्वेश्चन पेपर्स अपलोड केलेले आहेत. सो क्वेश्चन्स रिलेटेड टू ज्युरिस्प्रुडन्स आपण असं चॅटमध्ये टाकू शकतो आहे. आणि
इथं आपण सेंड केलं तर 9 सोर्सेस मी आत्तापर्यंत अपलोड केलेले आहेत. त्या 9 सोर्सेस रिलेटेड हे मटेरियल इथं अपलोड होईल आणि त्या रिलेटेड चॅटमध्ये मला ॲन्सर इथं तो देईल की क्वेश्चन्स ज्युरिस्प्रुडन्स रिलेटेड काय काय आलेले आहेत. सो इकडं अजून एक अमेझिंग फीचर आहे स्टुडिओ. सो ह्याच्यामध्ये तुम्ही ऑडिओ क्रिएट केला तर तुम्हाला ऑडिओ इथं क्रिएट होईल. तर तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये पण वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये पण करू शकता, जसं की हिंदी आहे, बांगला आहे, गुजराती आहे, तेलुगू आहे, तमिळ आहे, मराठी आहे. सो तुमचं जरी टेक्स्ट किंवा तुमचं जे काय तुम्ही सोर्सेस जरी इंग्लिशमध्ये अपलोड केले असले किंवा कुठल्या दुसऱ्या लँग्वेजमध्ये अपलोड केले असेल तर तुम्ही इथं जस्ट ऑडिओला क्लिक केलं आणि किंवा त्या लँग्वेजला क्लिक करून मग त्याच्यामध्ये तुम्ही इथं बाकीच्या डिटेल्स भरून मग इथं जनरेट केलं तर तुम्हाला त्या लँग्वेजमध्ये इथं पॉडकास्ट जनरेट होईल. पॉडकास्ट म्हणजे 2 माणसं बोलताना किंवा व्यक्ती बोलताना जसं आपण यूट्यूबवरती पॉडकास्ट बघतो त्या पद्धतीनं पॉडकास्ट इथं तुम्हाला दिसेल. सो साईट डेक तुम्ही म्हणजे प्रेझेंटेशन करू शकता, व्हिडिओ करू शकता, माइंड मॅप. सो हे सगळं तुम्ही ट्राय करा. तुम्ही तुमचं स्वतःचं नोटबुक क्रिएट करा आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ट्राय आऊट करा. सो जास्त वेळ न घालवता आपला जो आजचा टॉपिक आहे जो की आहे, मी जसं पहिला सांगितलं की युनिट 1 वरती आपण बघणार आहे आणि तो फर्स्ट क्वेश्चन ज्याच्यावरती ज्युरिस्प्रुडन्स आणि युटिलिटी किंवा नेचर, स्कोप, स्पेसिफिकेशन किंवा इम्पॉर्टन्स हा जो क्वेश्चन आहे त्याच्यावरती आपण ॲन्सर कसं जनरेट करायचं आहे. सो मी ऑलरेडी इथं खूप सारे सोर्सेस ज्युरिस्प्रुडन्सची मी नोटबुक बनवलेली आहे आणि इथं खूप माझे सोर्सेस मी अपलोड केलेले आहेत. जसं की टोटल 42 सोर्सेस आहेत जे मी ऑनलाईन जे मला मिळालेत ते मी डाउनलोड केलेत किंवा मी खूप सारे यूट्यूब लेक्चर्स जे मला आवडलेत ते मी इथं अपलोड केलेले आहेत. आणि त्या पद्धतीनं इथं मी या साईडला तुम्ही स्टुडिओमध्ये बघू शकता राईट साईडला की मी साईड डेक्स पण बनवलेत, मी ऑडिओज पण बनवलेत आणि मी आता हे जर ॲन्सर मला ह्याचं आवडलं तर मी हे इथं लास्टला आपल्याला एक ऑप्शन येतो सेव्ह ॲज अ नोट. सो सेव्ह ॲज अ नोट केलं तर इथं स्टुडिओमध्ये ती ॲज अ नोट तिथं सेव्ह होऊन जाते. आता जसं की मी ही सेव्ह केलेली नोट आहे ही आपण मोठी करूया. सो बाकीच्या गोष्टी आपण मिनिमाइज करू शकतो ह्याच्यामध्ये आणि जे आपलं स्टुडिओवालं आहे हे आपल्याला पाहिजे तसं आपण ॲडजस्ट करू शकतो. सो इथं आपण बघू शकतो की मी एक 15 मार्क्ससाठी ॲन्सर डेव्हलप केलेला आहे. सो त्याच्यामध्ये ॲज वी नो की आपल्याला 15 मार्क्सचा ॲन्सर ज्यावेळी लिहायचं असतं त्यावेळी पहिला आपल्याला सिनॉप्सिस लिहावा लागतो. सो सिनॉप्सिसमध्ये फर्स्ट आपला पॉईंट येणार आहे इंट्रोडक्शन. नेक्स्ट येणार आहे मीनिंग अँड डेफिनेशन्स ऑफ ज्युरिस्प्रुडन्स. मग त्याच्यामध्ये तुम्ही सिम्पल मिनिंग टाकायचं आहे एक आणि जे खूप सारे थिंकर्स होते, फिलॉसॉफर्स होते ज्युरिस्प्रुडन्समध्ये, इम्पॉर्टंट पीपल होते ज्यांनी ज्युरिस्प्रुडन्स डेव्हलप केलं आहे किंवा ज्यांनी डेफिनेशन्स दिलेत फेमस. सो एकतर आहे डेफिनेशन्स बाय एल्पियन, ऑस्टिन, सॅल्मन, कीटॉन अँड हॉलंड. सो ह्या लोकांचे जे डेफिनेशन्स आहेत खूप शॉर्टमध्ये डेफिनेशन्स आहेत. सो मी त्याची एक ट्रिक पण तुम्हाला देणार आहे की हे डेफिनेशन्स आपण कसं लक्षात ठेवू शकतो. नंतर आपण बघायचं आहे नेचर ऑफ ज्युरिस्प्रुडन्स. इट इज अ सायन्स ऑर फिलॉसॉफी. ह्याच्यावरती आपण एक नोट द्यायची आहे. त्याच्यानंतर नेचरमध्ये आपण बघायचं की ॲनालिटिकल नेचर आणि नॉर्मेटिव्ह ॲस्पेक्ट्स त्याचे काय आहेत. त्याच्यानंतर ॲबस्ट्रॅक्ट अँड थेरॉटिकल कॅरेक्टर. सो हे तिन्ही पॉईंट्स आपण लिहिणार आहे नेचर ऑफ ज्युरिस्प्रुडन्समध्ये. नेक्स्ट आहे स्कोप ऑफ ज्युरिस्प्रुडन्स. सो स्कोपमध्ये मी तुम्हाला थोडे लँडमार्क केस लॉज पण ह्याच्यामध्ये ॲड केलेत. नॉट नेसेसरी तुम्हाला करायचे आहेत पण ऑलरेडी आपण त्या केसेस ह्याच्या आधी बघितलेल्या आहेत फर्स्ट इयरमध्ये, टॉटमध्ये म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये बघितलेल्या आहेत. सो इझिली तुम्हाला ते रिकॉल होतील. सो मी ह्यात ॲड केलं आहे. सो ह्याच्यामध्ये स्कोपमध्ये आपण बघणार आहे की स्कोप म्हणजे ते किती हा सब्जेक्ट वाईड आहे आणि ह्याच्यात आपण काय काय स्टडी करू शकतो. सो स्टडी ऑफ लॉ अँड लिगल थेरी, लिगल कन्सेप्ट्स ह्याच्यामध्ये आपण सांगू शकतो जसं की राईट्स, ड्युटीज, ओनरशिप, पोझेशन,
लायबिलिटी, पर्सनॅलिटी. सो मी ह्याच्या आधी एक 2-3 रील्स बनवलेत ज्युरिस्प्रुडन्सवरती, ज्याच्यावरनं तुम्हाला एक शॉर्टमध्ये आयडिया येईल या बाबतीत. मी ओनरशिप पोझेशनवरती बनवलं आहे, मोरॅलिटी आणि क्राईमवरती बनवलं आहे, जे की एक ज्युरिस्प्रुडन्सचा सायकोलॉजिकल किंवा फिजिओलॉजिकल तो फाउंडेशन आहे. नंतर आपण बघायचं आहे सोर्सेस ऑफ लॉ, नंतर जस्टिस अँड मोरॅलिटी. सो ह्याच्यावरती मी रील बनवली आहे, प्लीज त्याच्यावरती तुम्ही एकदा जाऊन बघा. नंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे रिलेशनशिप ऑफ ज्युरिस्प्रुडन्स विथ सोशल सायन्सेस. सो हा एक वेगळा पॉईंट आहे आपल्या युनिटमध्ये. सो हे आपल्याला व्यवस्थित ॲनालिसिस करायचं आहे ह्याचं. त्याच्यामध्ये सोशिओलॉजी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स अँड एथिक्स. सो ह्या गोष्टी आपण बघणार आहे. 6th पॉईंट आहे आपला युटिलिटी, इम्पॉर्टन्स, सिग्निफिकन्स ऑफ ज्युरिस्प्रुडन्स. मग ह्याचा इम्पॉर्टन्स काय आहे? मग जजेससाठी, लॉयर्ससाठी, लेजिस्लेचर्ससाठी, स्टुडंटसाठी आणि सोसायटीसाठी प्रत्येकाचं थोडे आपण छोटा एक पॅरेग्राफ प्रत्येकाचा लिहू शकतो किंवा पॉईंट वाईज पण लिहू शकतो. इथं इंडियन पर्स्पेक्टिव्ह नेक्स्ट पॉईंट आहे. कन्सेप्ट ऑफ धर्मा अँड व्यवहारा. सो हे आपण ऑलरेडी हिस्ट्री जी बघितलेली आहे धर्मा ह्याच्या आधीच्या सब्जेक्ट्समध्ये, फॅमिली लॉमध्ये स्पेशली आपण बघितले. सो त्याच्यात आपल्याला बेस आपला तयार आहे, ह्याच्याशी आपल्याला रिलेट करायचं आहे. आणि मग लँडमार्क कोटेशन्स आपल्याला टाकता येतील हे शॉर्टमध्ये, आणि ॲट द एंड वी हॅव टू राईट कन्क्ल्युजन. सो या पद्धतीचं आपण सिनॉप्सिस लिहायचं आहे. इतकं डिटेलमध्ये लिहू नका. मी सब पॉईंट्स टाकलेत, सब पॉईंट्स टाकायची गरज नाही आहे. डायरेक्टली 1, 2, 3, 4 असं सिनॉप्सिस पटकन लिहून आपण आपल्या मेन ॲन्सरकडे जाऊ शकतो. सो फर्स्ट आहे इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये आपण काय लिहायचं आहे? ज्युरिस्प्रुडन्स इज द बेसिक फाउंडेशन ऑफ ऑल लिगल स्टडीज. जे काय लिगल स्टडीज आहे त्याचं बेसिक फाउंडेशन आपण जर बघितलं तर तो ज्युरिस्प्रुडन्स आहे. इफ सब्जेक्ट्स लाईक द इंडियन पिनल कोड और कॉन्ट्रॅक्ट लॉ आर द ब्रिक्स ऑफ अ बिल्डिंग, ज्युरिस्प्रुडन्स इज द आर्किटेक्चरल मॅप. म्हणजे आर्किटेक्चरल मॅप म्हणलं गेलं आहे ज्युरिस्प्रुडन्सला. इट डज नॉट टीच यू वॉट द पनिशमेंट फॉर अ स्पेसिफिक crime is. Instead it asks deep questions like why do we punish the criminals. म्हणजे काय पनिशमेंट आहे किंवा क्राईम काय केलं हे स्पेसिफिक न त्याचा अभ्यास करता ह्याच ज्युरिस्प्रुडन्समध्ये आपण काय बघतो? वाय डू वी पनिश द क्रिमिनल्स, व्हॉट एक्झॅक्टली इज अ क्राईम. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये विचारात आणतो. इट इज अन ओपन एंडेड सब्जेक्ट दॅट ॲक्ट्स ॲज अ गायडिंग लाईट फॉर लॉयर्स अँड जजेस टू अंडरस्टँड द रिअल पर्पज ऑफ लॉ. म्हणजे रिअल पर्पज ऑफ लॉ काय आहे हे अंडरस्टँड करण्यासाठी ज्युरिस्प्रुडन्स एक खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. गायडिंग लाईट म्हणून आपण ह्याच्याकडे बघू शकतो. सो इथे तुम्ही बघू शकता की 2 आणि 3 नंबर जो आहे हा ॲक्च्युली सोर्सेसचा नंबर आहे. की आपण जे सोर्सेस इकडे ॲड केलेले आहेत लेफ्ट साईडला, तर त्या सोर्सेसचा इथं सायटेशन दिलेलं आहे, विच इज अगेन अ व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे मी जे सोर्सेस अपलोड केलेले आहेत त्यामधून कुठल्या सोर्समधून हे इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे ते आपल्याला समजतं आहे. सो इट इज व्हेरी नाईस. नेक्स्ट आपला सेकंड पॉईंट आहे मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ ज्युरिस्प्रुडन्स. सिम्पल मीनिंग काय आहे तर ज्युरिस म्हणजे लॉ आहे. लॅटिन वर्ड आहे ज्युरिस्प्रुडेन्शिया. त्याच्यामध्ये ज्युरिस म्हणजे लॉ अँड प्रुडेन्शिया मीन्स नॉलेज ऑर स्किल. सो ह्या दोन्हीचं मिळून ज्युरिस्प्रुडेन्शिया असं वर्डचं सिम्पल मिनिंग आहे. आणि त्याचंच मिनिंग काय? नॉलेज ऑफ लॉ किंवा स्किल इन लॉ. सो हे तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता, इझिली लिहू शकता. सो फर्स्ट काय लक्षात ठेवायचं आहे की ते एक ज्युरिस्प्रुडन्स किंवा तो एक लॅटिन वर्ड आहे आणि ज्युरिस्प्रुडेन्शियापासून तो बनवलेला आहे. ज्युरिस म्हणजे लॉ अँड प्रुडेन्शिया म्हणजे नॉलेज किंवा स्किल. ज्युरिस्प्रुडन्सचा सिम्पल मीन होतो नॉलेज ऑफ लॉ ऑर स्किल इन लॉ. ओके. मग नंतर इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत फेमस ज्युरिस्ट लोकांनी दिलेले. हे आपल्याला लक्षातच ठेवायला लागणार आहे. त्यातलं मोस्ट जो इम्पॉर्टंट आहे तो आहे अल्पियन. सो अल्पियन इज एन एन्शियंट रोमन ज्युरिस्ट आहे. एन्शियंट रोमन ज्युरिस्ट ज्यांनी डिफाईन केलं आहे ज्युरिस्प्रुडन्सला ॲज द नॉलेज ऑफ थिंग्स ह्युमन अँड द डिवाईन अँड द सायन्स ऑफ द जस्ट अँड अनजस्ट.
सो हे आपल्याला लक्षात ठेवायला लागणार आहे डेफिनेशन. नेक्स्ट इज जॉन ऑस्टिनने दिलेलं आहे. ही कॉल्ड इट द फिलॉसॉफी ऑफ पॉझिटिव्ह लॉ. Okay, by positive law he meant the man-made laws passed by a powerful government for the people. So definition simple आहे. He called it the philosophy of positive law. And positive law म्हणजे काय आहे की man-made laws passed by a powerful government for the people. सो हे सिम्पल आहे. नेक्स्ट जॉन सॅल्मननी काय डिफाईन केलं आहे तर सायन्स ऑफ सिव्हिल लॉ. द सायन्स ऑफ सिव्हिल लॉ. सिव्हिल लॉ हिअर मीन्स द ऑर्डिनरी लॉ ऑफ द लँड एन्फोर्स बाय द स्टेट्स कोर्ट्स. ओके, तो जॉन ऑस्टिननी सांगितलं फिलॉसॉफी ऑफ पॉझिटिव्ह लॉ आणि जॉन सॅल्मननी सांगितलं द सायन्स ऑफ सिव्हिल लॉ. सो हे दोन्ही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे G.W. कीटॉन. ही कॉल्ड इट द स्टडी अँड सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ द जनरल प्रिन्सिपल्स ऑफ लॉ. ओके, द स्टडी अँड सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ द जनरल प्रिन्सिपल्स ऑफ द लॉ. सो जे म्हणजे सिस्टमॅटिक अरेंजमेंट आहे, जे प्रिन्सिपल्स ऑफ लॉ आहे त्याचा जो अभ्यास आहे तो म्हणजे ज्युरिस्प्रुडन्स असं सांगितलं G.W. कीटॉन यांनी. नेक्स्ट आहे थॉमस हॉलंड. ही डिफाईन्ड इट ॲज फॉर्मल सायन्स ऑफ पॉझिटिव्ह लॉ. अगेन इथं पॉझिटिव्ह लॉ आलेले आहे. ही कॉल्ड इट फॉर्मल बिकॉज इट लुक्स ॲट द बेसिक आयडियाज ऑफ लॉ नॉट द मायनर डेली रूल्स. म्हणजे बेसिक आयडियाज ऑफ लॉकडे ते बघते. सो फॉर्मल सायन्स आहे पॉझिटिव्ह लॉचं असं त्यांचं म्हणणं होतं. सर ह्याला मेमरी ट्रिक जर तुम्हाला ज्युरिस्ट लोकांचे नावं लक्षात ठेवायचं आहे तर सिम्पल तुम्ही शाकू असं लक्षात ठेवू शकते. SHAKU. So S will be for Salmon, H will be for Holland, A will be for Austin and K will be for Keaton and Alpian. सो सॅल्मनचं तुम्ही लक्षात ठेवायचं सायन्स ऑफ सिव्हिल लॉ, हॉलंडचं लक्षात ठेवायचं फॉर्मल सायन्स, ऑस्टिनचं लक्षात ठेवायचं फिलॉसॉफी ऑफ पॉझिटिव्ह लॉ, कीटॉनचं लक्षात ठेवायचं सिस्टमॅटिक अरेंजमेंट आणि ॲल्पियनचं कीवर्ड लक्षात ठेवायचं आहे ह्युमन अँड डिवाईन. सो हे ज्युरिस्टची नावं आणि इकडे आहेत त्यांचे ते कीवर्ड्स. सो ह्या कीवर्ड्सवरून आपल्याला डेफिनेशन लक्षात राहायला मदत होईल पेपरमध्ये. सो नेक्स्ट पॉईंट आहे की नेचर ऑफ ज्युरिस्प्रुडन्स. सो द नेचर ऑफ ज्युरिस्प्रुडन्स इज व्हेरी डिफरंट फ्रॉम रेग्युलर लॉ बुक्स. इट इज अ ग्रोईंग अँड डायनॅमिक सब्जेक्ट विथ नो स्ट्रिक्ट बाउंड्रीज. सो फर्स्ट आपण नेचरमध्ये लिहू शकतो की इट इज अ सायन्स ऑर अ फिलॉसॉफी. म्हणजे ते एक सायन्स, एक लॉ, रूल, प्रिन्सिपल असं न बघता त्याच्याकडे आपण एक सायन्स म्हणून बघायला पाहिजे किंवा एक फिलॉसॉफिकल पद्धतीने त्याच्याकडे बघायला पाहिजे. जसे की ओल्ड थिंकर्स होते ऑस्टिनसारखे. दे कॉल्ड इट ॲज अन फिलॉसॉफी बिकॉज इट स्टडीज द आयडियाज ऑफ राईट, रॉंग अँड स्टेट पॉवर. Later thinkers like Salmon and Holland called it science because it arranges legal rules in a logical and systematic way. Today it is accepted as both a science of legal concepts and philosophy of justice. So जे ancient थिंकर्स होते त्यांनी फिलॉसॉफी म्हटलं, लेटर थिंकर्सनी सायन्स म्हटलं, पण आजकाल ते दोन्ही आहे, सायन्स आणि लिगल कन्सेप्ट किंवा फिलॉसॉफी, ते दोन्ही कन्सेप्ट्स ते एक्सेप्टेड आहेत. नेक्स्ट इम्पॉर्टंट नेचर आहे की ते ॲनालिटिकल आहे आणि नॉर्मेटिव्ह ॲस्पेक्ट्स आहेत. मग ॲनालिटिकल वर्सेस नॉर्मेटिव्ह. ॲनालिटिकल म्हणजे लक्षात ठेवा की जसं आहे तसं. ओके, सो इट हॅज टू साईड्स. म्हणजे ज्युरिस्प्रुडन्सला टू साईड्स आहेत. ॲनालिटिकल साईड म्हणजे एक्सपोजिटोरी, स्टडीज द लॉ एक्झॅक्टली ॲज इट इज टुडे. जसं मी म्हटलं जसं आहे तसं स्टडी करणे म्हणजे ॲनालिटिकल स्टडी किंवा ॲनालिटिकल साईड. आणि नॉर्मॅटिव्ह साईड म्हणजे काय, सेन्सोरियल मीन्स लुक्स ॲट द मॉरल व्हॅल्यू अँड आस्क वॉट द लॉ ऑट टू बी ऑर शुड बी इन अन आयडियल वर्ल्ड. म्हणजे ॲनालिटिक म्हणजे जसं आहे तसं स्टडी करणे. नॉर्मेटिव्हमध्ये थोडे मॉरल व्हॅल्यूज आणि ते असं आहे की आयडियल वर्ल्डमध्ये लॉ कसा असेल या पद्धतीचं थिंकिंग. सो इट इज ॲनालिटिकल वर्सेस नॉर्मेटिव्ह ॲस्पेक्ट्स. वन इज डायरेक्ट, अदर इज लिटिल मॉरल व्हॅल्यूज अँड दॅट टाईप ऑफ थिंकिंग. नंतर आहे ॲब्स्ट्रॅक्ट अँड थेरॉटिकल कॅरेक्टर.
You cannot use a section of jurisprudence directly in a court to win a case. It is theoretical. It teaches you the grammar and basic ideas of law rather than giving you a strict ruling. आता हे जे नेचर आहे, हा जो पॉईंट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. ज्युरिस्प्रुडन्समध्ये आपण बघायला गेलं तर काही असं स्पेसिफिक सेक्शन नाही आहे की सेक्शन 2A मग त्याच्यामध्ये डेफिनेशन दिली आहे, असं काही नाही आहे. हा थेरॉटिकल कन्सेप्ट देणारा सब्जेक्ट आहे. त्याला आपण म्हणतो की ॲज अन ग्रामर बेसिक आयडियाज आहेत लॉचे. स्ट्रिक्ट रुलिंग देण्यापेक्षा ह्याच्यामध्ये आपण बेसिक आयडियाज आणि मग थेरॉटिकल अशा पद्धतीचं हा आहे. त्यामुळे त्याला म्हटलं की ॲबस्ट्रॅक्ट अँड थेरॉटिकल कॅरेक्टर. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आहे स्कोप ऑफ ज्युरिस्प्रुडन्स. ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे की ह्याचा ॲक्च्युअल स्कोप किती आहे. तर ॲक्च्युअली खूप ह्यूज आहे. कार्ल लुएल यांनी सांगितलं आहे, ज्युरिस्प्रुडन्स इज ॲज बिग ॲज लॉ अँड बिगर. सो त्याच्यामध्ये आपण स्कोपमध्ये फर्स्ट आहे की स्टडी ऑफ लॉ, अंडरस्टँडिंग वॉट लॉ इज, हाऊ इट वर्क्स अँड इट्स अल्टिमेट पर्पज. त्याच्यामध्ये खूप साऱ्या लिगल कन्सेप्ट्स आपण बघणार आहे, जसं की राईट्स अँड ड्युटीज. राईट्स अँड ड्युटीजमध्ये द रिलेशनशिप बिटवीन वॉट यू आर एंटायटल्ड टू अँड वॉट यू मस्ट डू, म्हणजे काय करायला पाहिजे आणि आपण काय करायला एंटायटल्ड आहे. नेक्स्ट आहे ओनरशिप अँड पजेशन म्हणून एक खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ही मी माझ्या रीलमध्ये पण एक्सप्लेन केलेली आहे. सो ॲक्च्युली ऑब्जेक्ट होल्ड करायचं म्हणजे त्याचं पजेशन असणं वेगळं आणि त्याचा लिगल राईट म्हणजे त्याचं ओनरशिप असणं वेगळं. सो ह्याच्यामध्ये एक केस लॉ तुम्ही टाकू शकता, ब्रिजेस वर्सेस हॉकेसवर्थ. सो दिस केस डिफाईन्ड हू गेट्स द राईट टू अन ऑब्जेक्ट फाउंड ऑन समवन एल्स प्रॉपर्टी, एक्सप्लोरिंग द कोर कन्सेप्ट ऑफ ॲनिमस, म्हणजे इंटेन्शन टू पजेस. हे लिहायलाच पाहिजे असं काही नाही आहे. ही केस लॉ मला सापडली म्हणून मी टाकले, नॉट नेसेसरी तुम्हाला ॲड करायला पाहिजे. लक्षात राहिली इझिली तर ॲड करा. नेक्स्ट इज लिगल पर्सनॅलिटी. सो अंडरस्टँडिंग हू गेट्स राईट्स अंडर द लॉ लाईक ह्युमन बिईंग्स, कंपनीज अँड अनबॉर्न चिल्ड्रन, ही एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट इज लायबिलिटी. सो ही ॲब्सोल्यूट लायबिलिटी, स्ट्रिक्ट लायबिलिटी हे आपण ऑलरेडी टॉटमध्ये शिकलेलो आहे. सो ह्याच्यामध्ये एक लँडमार्क केस लॉ आहे स्ट्रिक्ट लायबिलिटीसाठी, रेलँड्स वर्सेस फ्लेचर. So jurisprudence explains the theory of strict liability established here, where a person is liable for damages caused by a dangerous thing escaping their land even without direct fault. ओके, सो ही केस लॉ आपण इन डिटेल बघितलेली आहे. आत्ता जास्त मी एक्सप्लेन करत नाही. आय होप तुम्हाला ही केस लॉ लक्षात असेल. आणि जर नसेल, डॉनगे वर्सेस स्टिव्हन्सन पण आपण टॉटमध्ये बघितलेली आहे. जर तुमच्या लक्षात नसेल तर कमेंटमध्ये सांगा. आय विल सेपरेटली एक्सप्लेन द केस लॉज टू यू, फॅक्ट्स अँड हेड लाईक दॅट. नेक्स्ट इज सोर्सेस ऑफ लॉ. ह्याच्यामध्ये आपल्याला एक कन्सेप्ट आहे स्टडिंग वेअर लॉ कम्स फ्रॉम, म्हणजे लॉ कुठून येतो. कस्टम्समधून येतो, जजमेंट्समध्ये येतो, प्रेसिडेंट्समधून येतो, बाय ॲक्ट पास्ड बाय पार्लिमेंट. सो त्या लॉचा सोर्स काय आहे तो अंडरस्टँड करणं फार इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यात एक केस लॉ आहे IC गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. सो ह्याच्यामध्ये असं झालं होतं की ते इंट्रोड्यूस द ज्युरिस्प्रुडेन्शियल डॉक्ट्रेन ऑफ प्रोस्पेक्टिव्ह ओव्हररुलिंग इन इंडिया, शोईंग हाऊ प्रेसिडेंट्स इव्हॉल्व, म्हणजे एक प्रेसिडेंट दिलं असेल तर ते कसं इव्हॉल्व होते ह्या केसमधून आपल्याला समजते. अँड नेक्स्ट पॉईंट इज जस्टिस अँड मोरॅलिटी. सो ह्याच्यावरती पण मी एक रील बनवलेली आहे. सो स्टडिंग हाऊ टू अचीव फेअरनेस अँड वेदर लॉज शुड बी बेस्ड ऑन गुड मॉरल्स. सो या बाबतीत आहे. सो हे सगळे जे पॉईंट्स आहेत हे सगळे आपण आपल्याला लिहायचे स्कोप ऑफ ज्युरिस्प्रुडन्समध्ये. नेक्स्ट आहे रिलेशनशिप ऑफ ज्युरिस्प्रुडन्स विथ सोशल सायन्सेस. हा एक सेपरेट पॉईंट आहे आपल्या सिलेबसमध्ये. आपल्याला 15 मार्क्सच्या आन्सरमध्ये हे लिहायचं आहे किंवा ह्याच्यावरती शॉर्ट नोट पण येऊ शकतो आहे. लॉ इज मेड फॉर सोसायटी सो इट कॅनॉट बी स्टडीड अलोन, इट इज कनेक्टेड टू अदर सब्जेक्ट्स. म्हणजे लॉ पूर्ण सोसायटीसाठी बनवलेला आहे. सो ते आपण इंडिव्हिज्युअली स्टडी नाही करू शकत. इट इज कनेक्टेड विथ अदर सब्जेक्ट्स जसे की ज्युरिस्प्रुडन्स अँड सोशियोलॉजी. सो सोशियोलॉजी इज अ स्टडी ऑफ सोसायटी अँड ज्युरिस्प्रुडन्स नीड्स sociology to understand how
how law actually affect people's lives. Jurist Roscoe Pond called the social engineering balancing conflicting interest in society. Jurisprudence and economics. Economics studies wealth and money. Law and economics work together to ensure money is distributed fairly and people are not exploited. That's why jurisprudence and economics both we have to study together. Next is jurisprudence and political sciences or political science. Politics is the study of the government and the state. Since the state makes the law, jurisprudence heavily relies on politics to understand how governments and sovereignty work. Next, jurisprudence and ethics. Ethics is a study of good and bad human behavior. While ethics guides human conscience, jurisprudence uses ethics to decide what the law should be to promote good behavior. जुरिस्प्रुडन्स आणि एथिक्स टुगेदर स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट आहे टू प्रमोट गुड बिहेवियर. ओके, सो दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो ह्याच्यामध्ये रिलेशनशिप जे आहे जुरिस्प्रुडन्स सोशल सायन्सेस, मग त्याच्यामध्ये जुरिस्प्रुडन्स अँड सोशोलॉजी, जुरिस्प्रुडन्स अँड इकॉनॉमिक्स, जुरिस्प्रुडन्स अँड पॉलिटिकल सायन्स आणि जुरिस्प्रुडन्स अँड एथिक्स. खूप इझी आहे, सो हे आपल्या लक्षात राहील. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज युटिलिटी. युटिलिटीज म्हणजेच इम्पॉर्टन्स ऑफ जुरिस्प्रुडन्स. एक्झाममध्ये युटिलिटी आलं तरी इम्पॉर्टन्स लिहायचं आहे किंवा इम्पॉर्टन्स आलं तरी युटिलिटी लिहायचं आहे. सो इट इज दॅट सिम्पल. इवन दो इट इज थेरॉटिकल, इट इज व्हेरी युजफुल अँड इट इज फेमसली कॉल्ड द आय ऑफ लॉ अँड द ग्रॅमर ऑफ लॉ. ओके, सो ज्युरिस्प्रुडन्स जरी थेरॉटिकल असेल तरी त्याला खूप इम्पॉर्टंट आस्पेक्ट मानला जातो. त्याला आय ऑफ द लॉ म्हटलं जाते किंवा ग्रामर ऑफ लॉ म्हटलं जाते. सो जजेसच्या हिशोबाने ते खूप इम्पॉर्टंट आहे. जजेसला ते ॲज अ टूल वापरता येते किंवा इट गिव्स जजेस द टूल्स अँड रूल्स ऑफ इंटरप्रिटेशन टू फिगर आउट द ट्रू मिनिंग ऑफ कन्फ्युजिंग लॉज सो दे कॅन डिलिव्हर फेअर जस्टिस. जसं आपण बघितलं होतं केशवानंदा भारती केस. केशवानंदा भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला एक लँडमार्क केस लॉ आहे. आपण कॉन्स्टिट्युशनल लॉमध्ये स्टडी केलेला आहे, कॉन्स्टिट्यूशन 1 अँड इवन 2मध्ये. सो द सुप्रीम कोर्ट यूज डीप ज्युरिस्प्रुडेन्शियल फिलॉसॉफी टू इव्हेंट द बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन जे आहे ते विथ द हेल्प ऑफ ज्युरिस्प्रुडंट फिलॉसॉफी दिलेलं आहे, सेविंग द कोर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन फ्रॉम बीइंग डिस्ट्रॉयड बाय द पार्लिमेंट. सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर जजेस. देन फॉर लॉयर्स, it sharpens their logical thinking. It helps them find creative new ways to argue cases when old rule fails. Okay, for legislators म्हणजे lawmakers, it teaches politicians the correct legal words and ideas so they can draft clear and helpful laws for the public. For law students like us, it broadens a student's mind. स्टुडंट्स माइंडला ब्रॉड करता है. इट ट्रेन्स यू टू अंडरस्टँड द रिझन बिहाइंड द लॉ इन्स्टेड ऑफ जस्ट ब्लाइंडली मेमोरायझिंग द बेअर ॲक्ट्स. म्हणजे बेअर ॲक्ट्सला ब्लाइंडली मेमोराईज करण्यापेक्षा त्या रूलचा किंवा त्या बेअर ॲक्टच्या लॉचा जो अर्थ आहे तो आपल्याला समजायला खूप हेल्प होती ज्युरिस्प्रुडन्समुळे. नेक्स्ट फॉर सोसायटी, इट एन्श्युअर्स दॅट द लॉ चेंज as society changes, bringing overall social and economic justice. Okay, next point is Indian perspective, that is concept of dharma. In ancient India, that is Bharat, there was no strict separation between law, religion and morals. Everything based on dharma. So dharma means doing your duty, acting righteously and maintaining balance in the universe. The specific rules that guided kings and judges is deciding court cases were called vyavhara. Okay, while today's Indian legal system is modern and based on the constitution, the deep spirits of fairness, duty and doing the right thing still comes from the ancient concept of dharma. So this is dharma is the base of all the law. So we have been evolved through that, so that can be changed. So it is very important to understand the Indian perspective and the concept of dharma. So
I have also generated audio. Here you can see, or Bharatiya jurisprudence means slide deck. Here you can see how the dharma has evolved, Vyavahara within the dharma. So if you want, I can download it or share it with you. Just comment if you want this detailed slide deck understanding the relationship with dharma. So after that 7 point, we can add some quotations to remember. Here I have given them, but if you want to add, you can add. म्हणजे हे तुम्हाला लिहायचं असेल तर लिहा, अदरवाईज लक्षात राहत असेल तर लिहा. जसं की खूप सोपं आहे, ज्युरिस्प्रुडन्स इज द आय ऑफ लॉ, जनरल लीगल सेईंग, किंवा लॉ इज द बॉडी ऑफ प्रिन्सिपल्स रेकग्नाइज्ड अँड अप्लाइड बाय द स्टेट इन द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. हे खूप अवघड आहे, सो नाही लक्षात राहिलं तर सोडून द्या. इट्स नॉट नेसेसरी. मी एक्स्ट्रा पॉईंट ॲड केला, लक्षात राहिलं तर लिहा. नेक्स्ट लास्टला आपण कन्क्लूड करायचं आहे विथ कन्क्लुजन. सो ज्युरिस्प्रुडन्स इज नॉट जस्ट बोरिंग थेरी, इट इज द beating heart of the law. You can add this line, it's amazing. It gives us the basic vocabulary like rights, duties, and ownership. By connecting strict legal rules with the changing needs of society, it makes sure the law actually brings justice. This line is very important. It makes sure the law actually brings justice. A lawyer who does not know jurisprudence is like a doctor trying to do surgery without knowing how the human body works. So it is that important. So jurisprudence is that important. सो ह्या पद्धतीचं स्ट्रक्चरली आपण ॲन्सर लिहू शकतो. खूप अवघड नाही आहे. थोडे आपल्याला ज्युरिस्ट लोकांचे नावं लक्षात ठेवायचे आहेत, थोडे डेफिनेशन्स लक्षात ठेवायचे आहेत. अदरवाईज आय हॅव ट्राईड टू कवर ऑल. सो मी इथं स्टुडिओमध्ये ॲज अ नोट हे इथं सेव्ह केलेलं आहे. अँड आय इन्सिस्ट की तुम्ही नोटबुक यूज करा. तुमची नोटबुक क्रिएट करा, जे सोर्सेस तुम्ही अपलोड करा, बिकॉज इट इज व्हेरी व्हेरी हेल्पफुल. कारण का माझा असा एक्सपिरियन्स आहे, मी लास्ट सेमला खूप नोट्स घेतले होते, पण मी एक पण नोट्स उघडून बघितले नाहीत. अँड आय वॉज फुल्ली डिपेंडेंट अपॉन दिस. इफ पॉसिबल तुमच्याकडे नोट्स असतील तर ते तुम्ही स्कॅन करा आणि इथं ॲज अ सोर्स त्याला अपलोड करा, अँड इट विल बी व्हेरी इझी. ह्याचं ॲप पण आहे, तुम्ही मोबाईलवर पण ऑपरेट करू शकता. पण माझं एक तुम्हाला सजेशन आहे की लॅपटॉपवरती इट इज व्हेरी इझी टू यूज. सो दिस वॉज युनिट 1, फर्स्ट आपला 15 मार्क्सचा क्वेश्चन. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. जर समजलं नसेल तर प्रत्येक पॉईंटवरती आपण एक वेगळं लेक्चर बनवू शकतो. तुम्ही प्लीज कमेंटमध्ये मला सजेशन्स द्या की व्हॉट यू वॉन्ट, अँड ॲज पर दॅट आय विल क्रिएट द लेक्चर्स फॉर यू. हे मी स्पेशली मराठीमध्ये केले कारण का माझ्या क्लासमेट्सला ते युजफुल पडेल, शिवाजी युनिव्हर्सिटी. So if you want this lecture in Hindi or English or mix Hindi and English, comment below and I will record a lecture on it. Thank you.